आता लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या जोडप्यांना मानलं जाणारे नवरा बायको ऐकून धक्का बसला ना? पण हे खरंय. 2027च्या जनगणनेत केंद्र सरकारनं एक मोठा बदल केलाय. जर तुम्ही लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये जर राहत असाल तर तुमची नोंद आता विवाहित म्हणून होऊ शकते. पण हे नक्की कसं होणार आहे आणि याचे कायदेशीर परिणाम काय आहेत, चला जाणून घेऊयात आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये. 2027ची जनगणना ही भारताची पहिली डिजिटल जनगणना असणार आहे. यामध्ये पहिल्यांदाच लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या जोडप्यांसाठी एक विशेष तरतूद करण्यात आलेली. ज्या जोडप्यांना असं वाटतं की त्यांचं नातं हे केवळ दिवसांचं नसून एक स्टेबल युनियन आहे, म्हणजे स्थिर संबंध आहेत, त्यांना जनगणनेत आता विवाहित म्हणून दर्जा दिला जाणार आहे. आता यासाठी तुम्हाला कोणत्याही लग्नाच्या प्रमाणपत्राची गरज किंवा पुराव्याची गरज पडणार नाहीये. तुम्ही दिलेल्या माहितीवर विश्वास ठेवून ही नोंद केली जाणार आहे. हे पाऊल उचलण्यामागचा उद्देश म्हणजे देशातील बदलत्या सामाजिक स्वरूपाची अचूक अशी आकडेवारी गोळा करणं हा आहे. पण थांबा, या जनगणनेत तुमचं फक्त नाव नोंदवलं म्हणजे सगळं संपलं असं होत नाही. भारतात लिव्ह इन बद्दलही काही कडक कायदेशीर तरतुदी आहेत ज्या तुम्हाला सुद्धा माहीत असायलाच हव्यात. पहिली अट, दोघेही कायदेशीररित्या लग्नासाठी पात्र असावेत, म्हणजेच मुलगा 21 आणि मुलगी ही 18 वर्षांची असावी. दुसरी अट, दोघेही अविवाहित असावेत. जर दोघांपैकी कोणी याआधी विवाहित असेल तर त्या नात्याला लिव्ह इनचा कायदेशीर दर्जा मिळत नाही. आता यामध्ये महिलांचे काय काय अधिकार आहेत, तर घरगुती हिंसाचार कायदा 2005 अंतर्गत लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या महिलांना विवाहित स्त्रियांप्रमाणे संरक्षण अधिकार मिळतात. इतकंच नाही तर नातं तुटल्यास त्यांना पोटगीची म्हणजेच मेंटेनन्सची मागणी सुद्धा त्या करू शकतात. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न की मुलांचं काय, तर सुप्रीम कोर्टाच्या नियमानुसार लिव्ह इन मधून जन्मलेल्या मुलांना कायदेशीर मानलं जातं आणि त्यांच्या वडिलांच्या स्वकष्टार्जित मालमत्तेचा पूर्ण हक्क त्यांना मिळतो. तसंच उत्तराखंड सारख्या राज्यांनी तर आता लिव्ह इनची नोंदणी करणं हे बंधनकारक केले. म्हणजे हळूहळू या नात्याला कायदेशीर चौकटीत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जनगणनेचा हा नवा नियम तुम्हाला कसा वाटतो? यामुळे सामाजिक व्यवस्थेत सकारात्मक बदल होतील की गुंतागुंत वाढेल? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी फॉलो करायला विसरू नका.